तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत रोगमुक्त शेळी पालन, शेळी व कालडांचे आरोग्य व्यवस्थापन. तर मित्रांनो, आज पाहणार आहोत लसीकरणाविषयी संपूर्ण माहिती. तर बरेच बोकड पालन असन शेळी पालक लसीकरण माहिती नसल्यामुळं लसीकरण टाळतात बघा. तर लसीकरणासाठी येणारा खर्च काय जास्त नसतोय बघा. तर लसीकरणामध्ये दुर्लक्ष केल्याने रोगाचे आपल्या गोठ्यातील शेळी व करडे अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी 7-8 हजारापासून कमीत कमी पिल्ले दगावू शकतात बघा. 8 ते 10 हजार पेक्षा. आणि लसीकरण करण्याचे फायदेशीर शेळीपालन व्यवसायासाठी गरजेचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, लसीकरण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर लसीकरण फक्त निरोगी जनावरांनाच करावे बघा. तर काय होतंय बघा, तुमचे जर आजारी जनावर असेल तर त्याला लसीकरण करू नका. ते जेव्हा क्लिअर होईल तेव्हा तुम्ही लसीकरण करू शकता. आणि काही आजार जर झाला तर त्यांना लसीकरण करणे टाळलं पाहिजे बघा. तर मित्रांनो, लसीकरण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर लसीकरण करताना आपण नवीन सुई वापरायची, किंवा जे आपण इंजेक्शन देणार आहोत लसीकरण, ते आपण गरम पाण्यामध्ये सुई उकळून घ्यायची बघा. म्हणजे काय होतंय, तर बराच त्याची रोगराई असेल किंवा काही, त्याला काही अडचण येणार नाही बघा. आणि विशेष म्हणजे लसीकरण तुम्हाला सांगतो, गाभण शेळ्या असेल म्हणजे 3 महिन्याची, 4 महिन्याची, 2 महिन्याची, तर आपण हे लसीकरण शक्यतो पशुवैद्यकाकडून, म्हणजे तुमचे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडूनच करायला पाहिजे बघा. कारण आपण स्वतः म्हणजे 100 शेळ्याचं औषध येऊ शकतोय बघा. म्हणजे येते 100 मिली जर आलं तर 100 शेळ्याचं लसीकरण होतं ना. आपल्याकडं 10-15 जर असेल तर आपल्याला काय परवडत नाही. आणि आपण जर अनुभव नसेल तर आपण स्वतः करणे गरजेचं नाही. आणि लसीकरण हे आपण करता वेळेस कोणतं गाभण शेळीला शेप आहे नाही ते आपण विचारूनच करायला पाहिजे बघा. आणि लस असेल त्याच्यावर आपली तारीख पाहिली पाहिजे, किती तारखेपर्यंत चालती ती, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णताचे प्रमाण कमी असल्यास करायला पाहिजे. आणि लस ही बर्फामध्ये ठेवावं लागत असते बघा. म्हणजे आपण जर आणलं घरी, जर आणायचे म्हटलं तर बर्फामध्ये गार वातावरणच पाहिजे. त्यामुळं आपण स्वतः जेणेकरून करायला नाही पाहिजे मित्रांनो. आणि दुसरा प्रश्न राहिला, आपण लसीकरण करतो, हे लसीकरण आपण म्हणजे 2-3 जरी आपल्याला करायचे असले तर कमीत कमी 21 दिवसाचा फरक राहून आपल्याला लसीकरण करायचे असते बघा. तर मित्रांनो, PPR हे लसीकरण कधी करायला पाहिजे PPRचे. तर PPRचे लसीकरण डिसेंबर ते जानेवारीमध्ये करायला पाहिजे. आणि याचा कालावधी असतो 36 महिने. दुसरा आंत्रविषार. आता आंत्रविषाराची लस ही
म्हणजे पावसाळ्यात तोंडीच करावं लागत असते बघा, कारण तेव्हाच ते जंतू ते असतात आणि एप्रिल ते मे मध्ये करायला पाहिजे. आणि त्याचा बूस्टर डोस असतो पुन्हा, म्हणजे आपण एकदा लस दिली, आज दिली का पुन्हा 15 दिवसांनी रिपीट करावं लागत असते. तर आता हे तुम्हाला मी सांगतोय, पण ते डॉक्टरच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता मेंढ्यांची देवी सुद्धा असते बघा लस, तर ती डिसेंबरमध्ये कानाच्या कातडीखाली द्यावं लागत असते. तर तिचा कालावधी आहे 12 महिन्याचा. आता सर्वात जास्त आपल्याला म्हणजे अडचणी येणारे लाळ्या खुरकत बरं का, चौथी लस. तर एप्रिल व ऑक्टोबर वर्षातून म्हणजे एप्रिल व ऑक्टोबरमध्ये वर्षातून 2 वेळा 1 मिली स्नायूमध्ये करावं लागत असते. आणि याचा कालावधी 6 महिने आहे बघा. 5वी आहे घटसर्प. घटसर्प ही मे ते जूनमध्ये मान्सून पूर्वमध्ये करावं लागत असते. ही लस सुद्धा कातडीखाली 6 महिने हिचा सुद्धा कालावधी असतो. आता 6वी असते फाऱ्या रोग बघा. फाऱ्या रोगाची एप्रिल मध्ये करावं लागत असते 1 मिली. ही सुद्धा कातडीखालीच द्यावी लागत असते आणि याचा कालावधी सुद्धा आहे 12 महिने. तर मित्रांनो, ह्या झाल्या लसी. तर आपल्याला मेन लसी कोणत्या गरजेच्या असतात बघा. आता ह्या 6-7 झाल्या बघा, 6. तर आपल्याला दुसऱ्या म्हणजे मेन आपण 100% कोणत्या देणं गरजेचं असतंय. तर आपली PPRची दिली 1 मिली कातडीखाली, तर ती 3 वर्ष चालते बघा. तिला काय म्हणजे ती आपण दिली तर 3 वर्ष पुन्हा द्यायची गरज नाही. आणि दुसरी आहे आंत्रविषार. तर आंत्रविषार ही लससुद्धा 12 महिने म्हणजे चालते. ही सुद्धा आपण पावसाळ्यात एकदा देणं गरजेचं आहे. आणि तिसरी लस आहे आपण लाळ्या खुरकूत. तर याने सुद्धा शेळ्यांना खाता येत नाही बघा. बरंच तोंडाला त्याला लाळ्या खुरकूत जर आलं तर त्यांना त्यांची तब्येत उतरते. तर मित्रांनो, ह्या ज्या लसी तुम्हाला सांगितल्यात मी, हे आता तुम्ही गाभण शेळ्या असतील तर डॉक्टरला विचारू शकता. म्हणजे विचारायचं काय आपण, म्हणजे ज्या लसी, काही लसी आपल्या गाभण शेळ्याला शेप नसतात, त्यामुळे आपण जर गाभण शेळ्या जर दिल्या तर आपल्या शेळ्या गाभडू शकतात, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळचे जे डॉक्टर असतील त्यांना विचारून ह्या लसी देऊ शकता. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती? अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.